नमस्कार, मी रत्नमाला शिवदास मुंडे. कालच्या 15 मार्च रोजी बीडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एका आश्रमशाळेतील शिक्षकाने संस्थाचालकांच्या मुजोरीला वृत्तीला कंटाळून आत्महत्या केली. गेली 18 वर्ष नोकरी करूनही त्या शिक्षकाला वेतन दिले गेले नाही. खूप हृदयद्रावक पोस्ट फेसबुकवर टाकून त्याने संस्थाचालकाच्या दारात गळफास घेतला आणि आपले जीवन संपवले. हीच व्यथा महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांची आहे. गळफास घेतलेल्या शिक्षकाची शोकांतिका मी काव्यरूपात आपल्यासमोर मांडणार आहे. कधी देणार वेतन मला? संस्थाचालकांची मनमानी, शिक्षकांच्या डोळ्यात पाणी. पदवी शिक्षण असूनही वागवले जाते मजुरावानी. शेतकरी आईबाप म्हणायचे, बेटा तू शिकून साहेब बन, आमच्यासारखे नकोस तुला कबाड कष्टाचे जीवन. तेव्हा मी ठरवलं जिद्दीने शिक्षण घ्यायचं आणि DED किंवा BEd करून आदर्श शिक्षक बनायचं. शिक्षण झालं, मिळाली नोकरी एका संस्थेत बिनपगारी. मग लग्नही झालं, मुलंही झाले, तरीही माझ्या नोकरीचे मला वेतन नाही मिळाले. मुजोर संस्थाचालकाने माझ्या घराची दुर्दशा केली. वेतनाची वाट बघून बघून आईबापाची दृष्टी गेली. मग एके दिवशी संस्थाचालकाला मी जाब विचारला, उपाशी राबतोय मी तुमच्या संस्थेत, कधी वेतन देणार मला? जा कर आत्महत्या. संस्थाचालकाने सुनावले, तुला पगार मिळणार नाही असे क्रूरपणे ठणकावले. त्याच क्षणी मेंदू क्षीण झाला माझा. काळीज फाटून गेलं. माझ्या छोटीला मनात आठवून मी मरणाला कवटाळलं. इथल्या मुजोर व्यवस्थेशी सांगा कसं लढायचं? पंख तुटले असताना सांगा कसं उडायचं? धन्यवाद.